राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. केजरीवाल आणि मोदीमध्ये 10 मिनिटे चर्चा. अभियांत्रिकीसाठी राज्याची स्वतंत्र सीईटी. पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषीरत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करा, भागवत देवसरकर यांचे आवाहन. धर्माबाद तालुक्यातील बेल्लूर येथे रॉयल्टीच्या नावाखाली रेती माफियांच्या संगनमताने केली जाते रेतीची तस्करी. तहसील कार्यालयावर दिले निवेदन. भविष्याचा वेध घेऊन मेहनत करा, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय कांबळे. आता बातमीपत्र विस्ताराने. दिल्ली विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवणाऱ्या आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत मनीष सिसोदियाही उपस्थित होते. पंतप्रधानांच्या निवासस्थानी या दोघांनी त्यांची भेट घेऊन सुमारे 10 मिनिटे चर्चा केली. ही भेट सकारात्मक झाल्याचे मनीष सिसोदिया यांनी पत्रकारांना सांगितले. भेटीमध्ये पंतप्रधानांकडेही दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली आहे. याआधी केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्याकडेही दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली होती. विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने मोठे यश मिळवल्यानंतर मंगळवारीच मोदींनी केजरीवाल यांना फोन करून अभिनंदन केले होते. त्यावेळीच त्यांनी केजरीवाल यांना भेटण्यासाठी निमंत्रण केले होते. त्यानंतर गुरुवारी सकाळी 10:30 वाजता हे दोघेही भेटले. भेट झाल्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले. त्यानंतर दोघांमध्ये 10 मिनिटे दिल्लीतील विविध प्रश्नांवर चर्चा झाली. येत्या शनिवारी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठीही केजरीवाल यांनी मोदींना आमंत्रण दिले. मात्र पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नसल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यावर केंद्र सरकार विचार करेल असेही त्यांनी सांगितल्याचे सिसोदिया म्हणाले. केजरीवाल आणि सिसोदिया यांनी बुधवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचीही भेट घेतली. गेल्या 2 वर्षापासून अभियांत्रिकीच्या प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांच्या मागे लागलेले जेईई मेन्स या केंद्रीय सामायिक प्रवेश परीक्षेचे शुल्क काष्ट आता सुटणार असून त्यामुळे राज्यातील तब्बल 3 लाख विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. कारण वैद्यकीय प्रमाणे अभियांत्रिकीच्याही विद्यार्थ्यांवरील प्रवेश परीक्षेचे ताण कमी करण्यासाठी 2016 ते 2017 या शैक्षणिक वर्षापासून राज्य सरकार अभियांत्रिकीकरिता राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या अभ्यासक्रमावर आधारित राज्याची स्वतंत्र सीईटी घेण्याचा विचार करत आहे. क्लास संचालकाचे महत्त्व प्राप्त करण्यासाठी वन नेशन वन सीईटीचा नारा देत काँग्रेस प्रणित केंद्र सरकारनेही अभियांत्रिकी प्रवेशाकरिता सर्व राज्यांना जेईई मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. या परीक्षेत सहभागी होण्याचे बंधन नसतानाही महाराष्ट्राने जेईई स्वीकारली. जेईई ही परीक्षा खरे तर आयआयटीतील प्रवेशांकरिता घेतली जाते. त्यामुळे तिची काठिण्य पातळी ही इतर अभियांत्रिकीच्या प्रवेश परीक्षांच्या तुलनेत खूपच जास्त असते. याशिवाय ही परीक्षा एनसीईआरटीचा आराखडा स्वीकारलेल्या सीबीएसई या केंद्रीय शिक्षक महामंडळाच्या 10वी-12वीच्या अभ्यासक्रमावर आधारलेली असते. या परीक्षेचा अभ्यास आपल्या सर्वसामान्य अभियांत्रिकी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना झेपणार नाही हे लक्षात आल्याने अनेक राज्यांनी जेईईत सहभागी होण्याचे टाळले. त्यामुळे आजच्या घडीला महाराष्ट्रासह केवळ गुजरात आणि ओरिसा ही 2 राज्ये जेईईच्या आधारे राज्यांतर्गत अभियांत्रिकी संस्थांचे प्रवेश करतात. महाराष्ट्रातही जेईईमुळे अभ्यासाचा येणारा ताण पाहता विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून या परीक्षेला विरोध होत होता. राज्यात तर हा ताण दुहेरी आहे. कारण महाराष्ट्रात जेईई बरोबरच 12वीच्या गुणाचाही प्रवेशामध्ये 50% महत्त्व दिले जाते. 12वीचे परीक्षेचे स्वरूप दीर्घोत्तरीवर आधारित आहे, तर जेईईतील प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असल्याने दोन्हीही अभ्यासाचे स्वरूप वेगळे. त्यामुळे वैद्यकीयांच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना जेईईमुळे होणारा त्रास हा खूप जास्त असतो. त्यातून 11वी-12वी अशा दोन्ही अभ्यासक्रमावर आधारलेली असते. तर 12वीच्या परीक्षानंतर अवघ्या 15 ते 20 दिवसात विद्यार्थ्यांना जेईईला सामोरे जावे लागते. त्यामुळे जेईईच्या अभ्यासालाही विद्यार्थ्यांना फार वेळ मिळत नाही. तर सर्वसामान्य विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी प्रवेशाचे स्वप्न दुरापास्त करून टाकले होते. हे चित्र आता बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नांदेड येथे 27 फेब्रुवारी शुक्रवारी होणाऱ्या भव्य महाअधिवेशन व शेतकरी मार्गदर्शन मेळाव्यात प्रगतशील शेतकरी व पत्रकार बांधवांना पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषीरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती संयोजक तथा जिल्हाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी दिली आहे. आधुनिकतेची जोड देऊन शेती करणाऱ्या व नवनवीन प्रयोग राबविणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांनी केलेल्या कार्याचा आढावा प्रस्तावाद्वारे शिवार पुस्तकालय, ITR, शिवनेत्रालय, डॉक्टर लाईन, नांदेड येथे 18 फेब्रुवारी पर्यंत द्यावेत. आलेल्या प्रस्तावाची छाननी होऊन समिती प्रगतशील शेतकऱ्यांची कृषीरत्न पुरस्कार निवड करण्यात येईल. निवड झालेल्या शेतकऱ्यांना व कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकार बांधवांचा अधिवेशनामध्ये कृषी मंत्री एकनाथ खडसे, माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते रामकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री दिवाकर रावते, आमदार विनायक मेटे, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार, प्रवीणदादा गायकवाड व जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये गौरविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी बांधवांनी आपला प्रस्ताव त्वरित संयोजन समितीकडे सादर करावा असे आवाहन संयोजक तथा जिल्हाध्यक्ष भागवत देवसरकर, स्वागताध्यक्ष अंकुशराव मोरे, निमंत्रक संजय दळे पाटील, समन्वय गणेश शिंदे, दत्ता जाधव, संतोष पाटील उंबरेकर, महेश सोडेगावकर, प्रशांत आबादार, दिनेश जाधव, संजय कदम वटफळीकर, संदीप पावडे, ND पाटील असे आवाहन इत्यादींनी केले आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र. हात तुझ्या मायेचा असू दे मस्तकावरी, स्पर्श तुझा जिव्हाळ्याचा स्मरुनी जन्मांतरी. आपल्या सेवेत जिव्हाळा हॉस्पिटल, मॅटर्निटी, नर्सिंग होम व बाल रुग्णालय, स्त्रीरोग तज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध. सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञानयुक्त प्रसूती कक्ष, वेदनारहित प्रसूती, सोनोग्राफी, फिटल मॉनिटर, CTG, प्रसूतीपूर्व व पश्चात सल्ला, गर्भसंस्कार केंद्र, दुर्बीणद्वारे वंध्यत्व निवारण उपचार, शस्त्रक्रिया, कर्करोग निदान व उपचार, कुटुंब कल्याण केंद्र, महिलांच्या सर्व आजाराचे निवारण, वंध्यत्व निवारण व उपचार. जिव्हाळा हॉस्पिटल, स्वप्न तुमचे, मार्गदर्शन आमचे. जिव्हाळा हॉस्पिटल, तरोडा नाका, मालेगाव रोड, कॅनलच्या बाजूस, नांदेड. संपर्क 9970 72 98 98, 024 62 26 66 67. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रिफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर, नांदेड. तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ, आनंदनगर, नांदेड. संपर्क 94 23 03 50 35. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. धर्माबाद तालुक्यातील मोजे बेल्लूर येथील रॉयल्टीच्या नावाखाली सर्रास नदी पात्रातील रेती चांगला रस्ता करून रेती माफियाच्या संगनमताने नदी पात्रातील रेती अवैधरित्या तस्करी केली जात आहे. सन 2013 ते 2014च्या बेल्लूर येथील नदी पात्रातील लिलाव झाले आहेत, पण रेती तस्कर नदीच्या रोडवर जागोजागी रेतीचे कुप्पे टाकून ठेवले आहे. त्यावेळी गावकरी त्या रेतीची चौकशी लावून रेती जप्त केली. त्यानंतर त्या जप्त केलेल्या रेतीचे लिलाव केले, पण घेणारे मिळाले नाही. रेती तशीच पडून होती. त्यानंतर 2015 मध्ये लिलाव झाला व लिलावधारकाने रितसर त्या सर्व कुप्पे घेतले व त्या रेती उचलण्याची अंतिम तारीख 12 जानेवारी होती. त्याच लिलावाच्या रेतीच्या नावाखाली नदीपात्रातील रेती अतोनात अवैध प्रमाणात खनन होऊन तस्करी होत आहे. त्यामुळे पात्रात खूप मोठे खड्डे केले आहेत, असे निवेदन धर्माबाद येथील तहसील कार्यालयात तालुकाध्यक्ष गजानन रामोड, बाबूराव पाटील, राष्ट्रवादी ओबीसी सेल तालुका अध्यक्ष सतीश शिंदे, हनुमंते माधव यांनी दिले आहे.
आजचे युग हे स्पर्धेचे युग असून या स्पर्धेच्या युगात जीवनात स्थिर होण्यासाठी भविष्याचा वेध घेऊन प्रचंड मेहनत व अभ्यास करून ध्येयासाठीची प्रेरणा समोर ठेवून प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय कांबळे यांनी केले आहे. बळीराम पाटील महाविद्यालय किनवट सन 2014 ते 2015च्या वार्षिक स्नेह संमेलनाच्या उद्घाटन समारंभ कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून कांबळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संस्थेचे सहसचिव नारायण सिडाम हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कथाकार प्राध्यापक डॉक्टर भास्कर बर्डे, प्राचार्य शिवराज बेंबरेकर, उपप्राचार्य राजकुमार नेमानिवार, प्रभारी प्राध्यापक गोवर्धन लोम, विजय खुमसे, प्राध्यापक प्रकाश उत्तरवार, विद्यार्थी संसद सचिव व्यंकटी जाधव, अनिरुद्ध पहुरकर, पत्रकार दुर्गादास राठोड यावेळी आदींची उपस्थिती होती. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. केजरीवाल आणि मोदीमध्ये 10 मिनिटे चर्चा. अभियांत्रिकीसाठी राज्याची स्वतंत्र सीईटी. पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषीरत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करा, भागवत देवसरकर यांचे आवाहन. धर्माबाद तालुक्यातील बेल्लूर येथे रॉयल्टीच्या नावाखाली रेती माफियांच्या संगनमताने केली जाते रेतीची तस्करी. तहसील कार्यालयावर दिले निवेदन. भविष्याचा वेध घेऊन मेहनत करा, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय कांबळे. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.